मुंब्रा कौसा परिसरात ईद उल अझाचा सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। सकाळपासून शहरातील विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा केली, तसेच देशात आणि जगात शांतता, सलोखा व प्रगतीसाठी दुआ मागितली। नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी पारंपरिक पद्धतीने कुर्बानीही देण्यात आली। सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क होते। जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण, डीसीपी सुभाष बुरसे, एसीपी प्रिया डामाले तसेच मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देत शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी नमाज अदा करून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले। शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मार्गांमध्ये वाहतूक बदल करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। मुंब्रा आणि ठाणे परिसरात दिवसभर भाईचारा, आनंद आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले। ईदच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासूनच आमचे सर्व अधिकारी आणि टीम हे सर्वांच्या संपर्कात होते आणि कुठेही काय अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण खबरदारी घेतली होती। सोशल मीडियावर वॉच होता आणि लोकांशी आमचा चांगला संपर्क होता। आजही चांगला सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पुढील 2 दिवस बासी ईद आणि तिवासी ईद त्या दिवशी सुद्धा आम्ही चांगला बंदोबस्त ठेवणार आहोत आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे ईद उल अझाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी कुर्बानीच्या अनुषंगाने जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावं आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत या दृष्टीने आपलं सर्वांचं वर्तन राहावं आणि या उत्सवाचा त्यांनी सर्वांनी आनंद घ्यावा। सर्वप्रथम मी सर्व मुंब्रा वासियांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बकरी ईदच्या अनुषंगाने जसं आपण रमजानमध्ये वाहतूक व्यवस्था आपण सुरळीत पार पाडली होती, तशीच गेल्या 4 दिवसापासून आपण अतिरिक्त स्टाफ या ठिकाणी मागून आपण मुंब्रा शहराची वाहतूक व्यवस्था ही चोख ठेवलेली आहे आणि उद्या बासी आणि त्रासी ईद या दिवशी सुद्धा आपण जी वाहतूक व्यवस्था आहे ती चोखपणे ठेवणार आहोत। या पूर्ण आपण वाहतूक व्यवस्थेला मला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तसेच आमच्या स्टाफने सुद्धा फार चांगले काम केलेले आहे। कुठलाही चौक किंवा कुठेही जाम होऊ दिलेलं नाहीये। तसेच आपण हॉकर्सला पण आपण सूचना देऊन जो मुख्य रस्ता आहे ज्या ठिकाणी आपल्याला आता मस्जिदच्या इथं जे हॉकर्स वगैरे बसतात तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे। तर त्या अनुषंगाने आपण बकरी ईद आज सर्वांनी आनंदाने साजरी करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।